ग्रामीण भागात पूर्वी बैलाच्या साहाय्याने शेतीची सगळी कामे करावी लागायची। त्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे लाकडापासून बनवलेली अवजारे असायची। त्यामुळे पेरणीपूर्वी अवजाराची दुरुस्ती कामे करण्यासाठी सुतार व्यवसायाकडे सकाळपासून शेतकऱ्यांची गर्दी पाहावयास मिळत होते। मात्र आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर सुतार व्यवसाय हा बंद पडल्याचे दिसून येत आहे। शेती आधुनिक साधने उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील लोहार सुतार व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे। अनेक शेतकरी वेळ वाचवण्यासाठी पारंपरिक शेतीची लाकडी अवजारे सोडून नवीन लोखंडी अवजारे घेत आहेत। तसेच या व्यवसायामध्ये मोठे यंत्रीकरण झाल्याने सुतार लोहार व्यवसायावर आर्थिक संकट सापडले आहे। सध्या तांत्रिकी युगामुळे शेतकऱ्यांकडून लाकडी अवजाराला पसंती दिली जात आहे। तर चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून लोहार व सुतार बांधवावर काय आहे परिस्थिती आजची। आम्ही पूर्वीपासून लाकडी व्यवसायाचे जे अवजारं बनवते शेती उपयोगी घरातील वस्तू, तर ते सगळं आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। कारण लाकडी वस्तूचा सगळा वापर बंद झाला आणि तो वापर सर्व लोखंडी अवजारं निघाल्यामुळे आज म्हणजे व्यवसायाची खूप अधोगतीला गेलेला आहे। कारण पूर्वी शेतीचे अवजारं बनवायचे वखर, तिफन, झू, त्याच्यानंतर डुपं, कोळपं, सर्व लाकडी अवजारे, लाकडी बैलगाडी। पण आता हे सर्व व्यवसाय बंद होत आहे। कारण तंत्रज्ञान युगामध्ये सर्व लोखंडी निघाल्यामुळे आज त्या गोष्टीला लाकूड व्यवसाय हा लगेच अधोगतीला गेलेला आहे। आमचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे। कारण अगोदर आजोबा, पंजोबा, वडील, मग आम्ही तेव्हापासून आम्ही हा लाकडी व्यवसाय करायचो। पण त्यावेळेस लाकडी व्यवसायाला खूप मागणी होती। पण आता लोखंडीमुळं लाकडी व्यवसाय लगेच बंद पडलेला आहे। आता लोखंडी वखर निघले, लोखंडी जू, तिफन वगैरे हे सगळं लोखंडी निघल्यामुळं लाकडी व्यवसायात एक वर्षाकाठी एखादं अर्ध आलं तर आलं वखर भरायला, नाहीतर मग लाकडी वखर वगैरे काहीच नाही, सर्व बंद झालं। सुतार आणि लोहार व्यावसायिक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन पाहिजे त्या आकारात शेतीची अवजारे तयार करून शेतकऱ्यांना देण्यात येत होती। या व्यावसायिक संबंधित शेतकरी व सुतार लोहार कारागिरांमध्ये महत्वाचे नाते असायचे। अवजारापासून मिळालेल्या मोबदल्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे। परंतु लोखंडी व प्लास्टिक पासून बनवलेली शेतीची अवजारे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे। ती अवजारे महाग आहे, परंतु टिकाऊ असल्याने शेतकऱ्यांचा वाडा हा लोखंडी व प्लास्टिक पासून बनवलेल्या शेतीच्या साहित्याकडे शेतकरी आकर्षित होताना दिसून येत आहे। न्यूज 18 लोकमत लोकलसाठी विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।